डोक्यात हात लावला त्या हॅलो हॅलो थोडं मॉनिटरला पेटीला द्या. दशावतार बंधूनु काय कंपाऊंड गाडी माहित नाही केव्हा तसं आणि तो तांदूळ मध्ये काय काढलं बॉम्बच्या अरे बर तो पण चुकलो पण मायबाप भजराशी नव्हतं तुका मी खरं सांगतोय. मी पण एक मराठा कोकणातलो आहे. एक वेळ बुवा तुझं खांजवीन बुवा जीव गेला तरी चालेल तुझं खांजून पण मेलय तरी त्या भैयाचा खांजवणार नाही. ओ ह्यानी मला माझं सांगू लागलं तुझं पण सांगून टाकते. ह्याच्या पाठी मी माका तर जमय ना तर म्हणता मी खांजवलंय कसा तरी तो भैया बॉम्ब वाटलो पण ह्या जोरात झालेला याचा निघा निघाला फुगत म्हणता ह्या जोरात झाला म्हणता काय करतो सोडणार म्हटलं फुटच्याच्या खिशात नाही म्हणता त्या का समजत तो म्हणता बोमटात अरे म्हटलं माका जोरात झाला होता तुझ्या खिशात सोडले तुका काही कळला तुका थंडची आनंदी आणि तो नशीबच थंड झाला सगळा. काय गाणी सादर करतोय बघा. याच डोळी देही याच डोळी गेल्या वर्षी आपल्याला प्रभू रामचंद्राचं 530 वर्षांचं दर्शन झालं होतं आणि ह्या जानेवारी मध्ये माझ्या प्रभू रामचंद्रांचं दिव्य भव्य असं अयोध्येमध्ये वर्धापन दिन साजरा होणार आहे. म्हणून म्हणतोय हर घर में भी एक ही नाम हर घर में भी एक ही नाम एक ही नारा गूंजेगा हर घर में भी एक ही नाम एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा ये जय श्री राम बोलिया.
श्रीराम जानकी बैठे मेरे राजमाता जिजाऊ यांची जयंती होती, तर या ठिकाणी मी खास करून राजमाता जिजाऊ यांच्यावरती गजर सादर करणार आहे। त्यापूर्वी बुवाने बरंचसं काय सांगितलं। आज बघा सण म्हटले ना बुवा की गावीच असतात, लग्न म्हणा पूजा म्हणा। मुंबईत काय नाही, मुंबईत लग्न म्हणजे काय माहिती, सकाळी डामडूम, दुपारी टामटूम, रात्री सामसूम, विषय संपला। लग्न गावा कसं मांडव पडला, पताका लागल्या, सारवण पडलं की वा 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 लग्नच लग्न। मुंबईमध्ये बुवा, मुंबईमध्ये काय काय लोक, शिकलेली लोक, स्टँडर्ड लोक हॉलवरनं हनीमूनला जातो, हॉलवरनं। अरे घरी येवा देवादिकाच्या पाया पडा, हॉलवरनं हनीमूनला जाऊन करणार काय, हॉलवरनं पोरा वाकड्या की देवा बघतो द्यायचं, घरी येऊन काय ते करा ना। पण लग्न हे गावी आहे, लग्न हे गावी, वा वा। अजून महिला वर्ग बुवा बघा काय बसले, ती खरोखर भाग्यवंत। एकदा महिला वर्गांसाठी जोरदार टाळ्या। महिला वर्ग तुमचा अपमान असा करत नाही मी, पण एक थोड्या आता तुमच्यावर बोलूया। या बसलेल्या महिलांमध्ये भाग्यवंत महिला कुठली आहे? रोज उठल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याच्या पायाला हात लावून दर्शन घेते, बोट वर करा। कोणच नाही, नको नको आपण नको त्यांना हसूया। अहो आमची बायको आमच्या पाया पडत नाही, पाया पडणार आमच्या, आपण हसूया नको, पाया पडणार ते आपल्या। सातच्यानंतर आम्ही लेजिम करतो, सातच्यानंतर पाय आमचं थाड्यावर नाही। कशा पाया पडतील त्या, पाय थाऱ्यावर होणार। पण महिलावर खरोखर भाग्यवंत तुम्ही, म्हणजे तुमच्यामुळे आता आम्हाला हे दिवस बुवा बघायला मिळतात नाही का। आता बरेचसे बुवा तुमका माहिती आहे, आता माझं फुलाचा धंदो आणि यंदा 15 वर्षांनी, माझ्या लग्नाला 15 वर्ष आली, यंदा मी माझ्या माघारने तो वाढदिवस साजरा केले। 15 वर्षांनी बुवा, 15 वर्षांनी पुऱ्या चाळीभर फुला, घरभर फुला टाकले। तुम्ही मुंबई गेलात नाही त्यावेळी, सगळ्या बुवांका फुलवलं होतं वाढदिवसात, आणि एवढं मोठं केक आणलंय, घरभर फुला, चाळीभर फुला, आणि माघारने तो वाढदिवस साजरा केले। एक चेक बायको माझी, एक चेक बायको, वाढदिवस साजरा केला, सगळ्या बुवांका बोलवलंय। आणि संदीप बुवा सारखा एक जोड पाहिला होता, संदीप पुजारी बुवांसारखा, त्या जोडपा जाताना भांडत होता, हो ते बघा म्हणा पेडणेकर बुवा, ते का केस कापूक येईल नाही, पण बायकोचा वाढदिवस घरभर फुला टाकून साजरा केला नाही। आणि तुम्ही म्हणता मेलय, म्हणता तुमचा संसार, म्हणता 10 वर्ष, म्हणता संसाराचा गाडा ओढतोय, आबाच्या हदलावडं म्हणता केक आणतात आणि म्हणता माझा वाढदिवस साजरा करतात। ही जाताना भांडणं दोघांची। तो म्हणता गो गप, त्या पेडणेकरान आपल्या माघारने जो घरभर फुला टाकून, चाळीभर फुला टाकून वाढदिवस साजरा केला, तर त्यात मोठेपणा काय? तिचं म्हणता फुलाचा धंदो म्हणून म्हणता त्यांनी घरभरने म्हणता चाळीभर फुला टाकून वाढदिवस साजरा केला, त्यात मोठेपण कसला? त्याचा फुलाचा धंदो म्हणून म्हणता वाढदिवस फुला टाकून साजरा केला। आपलं धंदो कसला माहिती आहे ना, आपलं धंदो मिरचीचा, करूया काय म्हणता वाढदिवस साजरा? नवीन काय टाकले हो जात सगळ्या, ह्या लिहून ठेवा, कामाचा येणारा तुका। बाकी बराच काय ना का सांगितलं त्यांनी, कोरोना काळाचा सांगितला नाही, विरर गाडीचा, पुन्हा मुलांचा पण काय काय
खरं सांगितलं हे. पण बरं बघा, ही मराठी मीडियमची मुलं किती हुशार आहेत. ती मराठी मीडियम ना बाबूनू सगळी ना, वा शाबास. आम्ही तिकडे इंग्लिश मीडियम मुंबईला ना, सगळ्यांचे आपण कोकणातली माणसं पण बुवा इंग्लिश मिडियमला, मुलांना इंग्लिश मिडियमला. 4-4 वर्षाची लेकरा हो सकाळी उठवतात 5 वाजता. अख्ख्या झोपेत ना त्या हतरुणांना बकोटे धरणार आणि संडासमध्ये नेऊन बसवणार. असं धरणार संडासमध्ये नेऊन बसवणार. अहो 5 वाजता ना 4 वर्षाच्या पोरग्या कुठे होतात आणि संडासमध्ये नेऊन बसवतात. आणि तो गाडी जो पोरग्या का नेऊ घेता व्हॅनवाले होतो बिल्डिंगच्या खाली प्या 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 हॉर्न वाजत असता. अवस त्या का हातात धरताना संडासात नेऊन बसवते. म्हणता बाबू कर, बाबू कर. बाबू म्हणता आहे नाही झाला, आहे नाही झाला, जरा जोर लाव, जरा जोर लाव. नाही मम्मी नाही झालं. कूद 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 कूद. परिस्थिती बिकट झाली आहे हो. इंग्लिश मिडियम हो, परिस्थिती आहे मुंबईची. असतं का परिस्थिती आहे. मग काय अरे 4 वाजता बरोबर काय संडास करणार माका सांगतो. तुका उठून गेला तू करशी 4 वाजता तू करशील काय. तर काय नाही बरोबर करणार रे. आपणच मुलांची परिस्थिती बिघडवून टाकलेली आहे. म्हणून मुलांना एक वेळ कमी शिकवा, आपण चांगलं संस्कृती शिकवा. एक वेळ आई वडील आजारी पडले तर रडत जाणारे डॉक्टरकडे पाहिजे. डॉक्टर भाऊना फोन करणारे पाहिजे, भाऊ घरी लवकर या, माझे आई बाबा आजारी पडले. अशी मुलांना संस्कृती द्या. पण असं नको आई वडील आजारी पडले वकिलाला फोन करणारी. अशी मुलं घडवू नका काय बुवा. म्हणून वाडवडिलांच्या नावाने आमचे म्हाळबीळ घालूच नका. याच्या पुढे म्हाळ घालतील का माका वाटत नाही. म्हाळबीळ घालू का काय म्हाळा जाऊ. घरामध्ये 2 किलो जवळजवळ कुडूभर भात असता, पण भाताची 2च शिता वाडीवरती का. डाळीचं टोप भरलेलो असता, 1 थेंब डाळीचो वाडीवरती. आणि वाटाण्याची भाजी वाटाणू पण नाही, साल नुसती. आणि लोणच्याचो बरोबर आणि नळार नेऊन ठेवणार काका ये खाका पूर्वजांका. आणि म्हाताऱ्याच्या पोटात 200 रुपये तो हार. म्हातारा म्हणता सर्व पितृपा मोशक नाही म्हणता तुमच्या पोटावर बसले गाववाल्यांच्या कशा हवा. म्हणून म्हाळबीळ नको. आई वडील जिवंत असेपर्यंत घालूया. आणि आईच्या डोळ्यामध्ये मरेपर्यंत अश्रू यायला देऊ नका. मरेपर्यंत आईचे श्राप बाधतात मुलांना. म्हणून मुलांनो आताच सांगतो तुम्हाला मी, आई वडिलांचे फोन आले तर कट करू नका. आई वडिलांचे मोबाईलवरती फोन आले कट करू नका. मोबाईल घ्या. आई वडील गेले ना की तुम्हाला कोण फोन करणार नाही. आणि महिला वर्ग, मुलींची लग्न झाली ना, मुलींची लग्न की सांज सकाळ मुलीला फोन करत राहू नका. सध्या मुलींची लग्न झाल्याच्या नंतर 100मध्ये 80 लोकांची लग्न मोडलेत आई वडिलांमुळे. आवशी काम नाही, पोरे धंदो नाही, लावली फोन काय करू लागली त्या. म्हणून आवशीनं तुमका एक हात जोडून विनंती आहे, मुलीच्या संसारात त्याला दिल्यात ना ते परक्याचं धन आहे. ज्याचं होतं तो घेऊन गेला. पण मुलींनी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, तुमच्या लग्नात तुमची ना मैत्रीण रडणार, ना तुमची आई रडणार, ना शेजारी रडणार, कोण नाही रडणार, ना मावशी रडणार. तुमचं लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही लग्न लावून गेल्याच्या नंतर गोदडीत जो कामरून घेऊन रडतो तो आपला बाप असतो. फक्त बापाची इज्जत ठेवा. बापाच्या रडतो म्हणून बाप भले फाटकी बॉडी घालेल नाही का, पण मुलांना चांगले घडवेल. म्हणून म्हणतो लग्न कमी खर्चात करा, मुलांच्या नावे द्या, मुलांच्या नावे ठेवा. पण लग्न इथला वा 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 काय मायला वर्ग असतात नाही, ना त्यांची रिपीटी ना त्यांचे पकवाद, पण गीत कसे. आठी गोटीची काठी, आठी गोटीची काठी, आठी गोटीची काठी. मग दुसरी म्हणणार मधी हळदीची वाटी, मधी हळदीची वाटी, मधी हळदीची वाटी. काकायले येळेवर या जमाना केला पुणे वाचणार या बसा बसा बसा. मग दुसरी म्हणता बायो हळद लाव गोदोडी, बायो हळद लाव गोदोडी, बायो हळद लाव गोदोडी. मग त्याच्यात ना नाते निर्माण करतात. दादा तू म्हणशी वहिनी, दादा तू म्हणशी वहिनी, दादा तू म्हणशी वहिनी. अशी लग्नाला गीत असतात. आणि जवळजवळ नवऱ्याचा 40-45 वर्ष झाले रेंज दिली रेंज. त्याच्या असाच एखादा नवऱ्याचा लग्न होता 50 वर्षाचो, आणि त्या काही एक म्हातारी हळद लावू केली. हळद लावताना हळद लावता तिने चालूच केला जुनवड जुनवड गे सये, जुनवड जुनवड गे सये, जुनवड जुनवड गे सये. दुसरी घरात भात ढवळीत होती, ती पदरात हात पुसतच येईल.
ती झटकन विचारता तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे. मग ती त्याच गीतात सांगता हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो, गाला गाला गाला. ही पहिली होती. पहिलं नवरो ट्रकातून जायचो आणि आमच्या संदीप बुवा ट्रकाच्या टप्पावरती कच्ची लावून बसायची. कच्ची कच्ची मेजो पार्टीची. पण एक बघा हळद हळद आता सध्या गावात हळदीचा गावात पण लय मोठा फॅट येईल. तुम्ही अनुभव घ्या. गावात म्हणजे जवळजवळ 50 किलो हळद आणतात, 5-50 किलो मटण, 5-50 किलो चिकन, बियरवाल्यांचा बियर, क्वार्टरवाल्यांचा क्वार्टर आणि हळद. रात्रभर हळद नसतं. पण एक लक्षात घ्या, जो रात्री हळदीक असता ना हळदी तो सकाळी लग्नात नसता. त्याचे आंबेळे सकाळी असतात. तो टाईट असतो. तो टाईट असता. या ठिकाणी बक्षीस आलंय. कैलासाचे नामदेव घाडी यांच्या स्मरणार्थ घाडी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ घाडी यांच्याकडून हे 201 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे तबलावादक आणि पखवाजवादक यांच्यासाठी समीर घाडी यांच्याकडून हे 201 रुपये पारितोषिक. आमचे पखवाजवादक मनीष आणि तात्या मिस्त्री यांच्यासाठी या ठिकाणी बक्षिसाला धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजर घेतोय. छत्रपती शिवाजी महाराज काल राजमाता जिजाऊ यांची जयंती होती म्हणून म्हणतोय. आता थोडा इतिहासात जाऊया. अनमोल रत्नासे दिले तिने भारताला, अनमोल रत्नासे दिले तिने भारताला, वंदन मातेला जिजाऊ आईला. होती दोर पुण्याई, जिजाई मातेची होती दोर पुण्याई, म्हणून झाली बाजूबाची ती आई. हो बघा, ह्या राज्यावरती महाराष्ट्रावरती मोगलशाही आक्रमण केलं होतं. मोगलाने हिंदू आया बहिणांना सवय का बळबळ सोडलं होतं आणि राजमाता जिजाऊ यांना प्रश्न पडला की ह्या माझ्या पोरक्या रैत्याला वाचवणार कोण, माझ्या पोरक्या रैत्याला वाचवणार कोण. हिंदू देवळं पाडली जात होती आणि माझ्या जगतमाता जिजाऊने त्या शिवनेरीला गारणा घातला, भवानी माते मला असं एकच पुत्र दे की जेणेकरून त्यांनी जगावरती राज्य केलं पाहिजे. आणि हा म्हणताना राजमाता जिजाऊना दिवस गेले आणि गडावरती वार्ता समजली. राजमाता जिजाऊना दिवस गेले, गडावरती वार्ता समजली. बायकांची कुजबूज चालू झाली, बायकांची कुजबूज चालू झाली. ते आपसात बायका म्हणतात गो गो बायो गो बायो, तुझ्यावर डोळे कसले लागले होते, तुझ्यावर डोळे कसले लागले होते. ती म्हणता गो बायो माझ्यावर डोळे लागले होते तेव्हा म्हणता मी माती रस्त्यावरची माती खात होतो. दुसरी म्हणता गो बायो तुझ्यावर डोळे कसले लागले होते, मी म्हणता भीतीचे कौंदी खात होतोय. तिसरी म्हणता गो बायो तुझ्यावर डोळे कसले लागले होते, मी म्हणता नाकाचे कौंदी खात होतोय. पण त्यांना जगतमाता जिजाऊचे डोळे ऐकायचे होते. शहाजी राजे आले आणि राणी साहेबांना विचारतात, राणी साहेब आम्ही ऐकलं तर खरं आहे का, आपल्याला दिवस गेले आहेत, आपले डोळे कसले आहेत. ते महिला वर्ग ऐका, जगतमाता राजमाता जिजाऊंचे डोळे. राजमाता सांगतात महाराज तुम्ही ऐकलं तर खरं आहे, मला दिवस गेले, मला डोळे लागले, मग तुमचे डोळे कसले आहेत. तेव्हा म्हणतात महाराज माझे डोळे असे आहेत, उतरा घोड्याच्या खाली, द्या तुमच्या घोड्याची लगाम, द्या तुमच्या कमरेची तलवार. गरोदरपणामध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये 5 मैल घोड्यावरती स्वार केली आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, त्या वाटेवरचा दगड म्हणजे बोलला होता, झाडावरची पानं पण आनंदाने हसायला लागली होती की माझा राजा जन्माला आला, माझा राजा जन्माला आला. आता आपल्या बायकांचे डोळे बुवा डोळे लागले, डोळे आपल्या बायकांचे डोळे कसले आवळे चिचो
लिंबूचा लोणचा, तंबाखूची मशरी, काय पोरा जन्म्या नाही कसे डोळे कसले पाहिजे म्हणून म्हणतोय ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे, करुण प्रारंभे, डबावर ताप तुंबुण्याचा हिंदू मुसलमानांची दंगल चालली होती, हिंदू मुसलमानांची दंगल चालली होती. मुसलमान मावल्यामध्ये अरसपणी बघावी अशी एक सुंदरशी होती राहत होती आणि त्याच मावल्यामध्ये काय 5 नामवंत गुंड होते. त्या गुंडाने विचार केला की हिंदू मुसलमान दंगलीचा फायदा घ्यायचा आणि त्या मुसलमान युतीची इज्जत लुटायची. हा म्हणताना रात्री 12-12:30 वाजताना ते मुसलमान गुंड त्या मुसलमान युतीच्या घराकडे सरकू लागले. त्या मुलीच्या घराच्या दरवाजावरती धापा पडू लागल्या. आपली मुलगी बावरली, घाबरली, शारली. पण खण पाहिलं तर दरवाजामध्ये 5 नामवंत गुंड उभे होते. तिने विचार केला अरे जर यांच्या तडाख्यामध्ये सापडले तर माझ्या इस्तीची लष्कर तोडल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ती मुसलमान युती आपल्या घराच्या मागच्या दरवाजातून पळ सुटली. पळता 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 बोळात गेली, बोळाच्या पलीकडे गेली. तेव्हा तिला एका घराच्या दरवाजाच्या फटीतून उजेड त्याला दिसला आणि तिने दार डोकावलं. दार ढोकावल्याबरोबर तिच्या उमेदीचा तरणा हिंदू तरणा बांड युवक हातामध्ये दांडा घेऊन बाहेर आला. त्याने विचारलं ताई तुला काय पाहिजे, ताई तुला काय पाहिजे. एवढं म्हटल्याबरोबर ती मुसलमान युती बोलली दादा काय गुंड माझ्या मागे लागलेत आणि ते माझे इज्जत लुटू पाहतात तेव्हा मला एक रात्र या ठिकाणी सारा पाहिजे. तो हिंदू युवक बोलत आई ते गुंड येणार नाही, तुझ्या वरून आणण्याची खबरदारी मी घेतो. माझ्या घरामध्ये अंतरलेला अंतुरा त्याच्यावरती बेलाशेक झोपी जा. आणि हिंदू युवकाच्या घरामध्ये ती मुसलमान ती झोपी गेली. रात्र वाढत चालली होती, रात्र वाढत चालली होती. हिंदू युवकाच्या मनामध्ये विचार थया 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 नाचत होता. रे दंगल चालली हिंदू मुसलमानांची, मुसलमान मी हिंदू, कुठल्या भरोश्यावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली. सकाळ झाली, सकाळ झाल्याबरोबर ती मुसलमान ती जायला निघाली. जाताना तिने आभार मानले. आभार मानण्याच्या अगोदर हिंदू बोलला ताई आभार जरूर मान, फक्त मला एकच सांग दंगल चालली हिंदू मुसलमानांची, तू मुसलमान मी हिंदू, पण माझ्या घराचा सारा का घेतला. तेव्हा ती मुसलमान युती सांगते दादा काय गुंड माझ्या मागे लागले. पळता 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 बोळात आले, बोळाच्या पलीकडे आले. तेव्हा तुझ्या घराच्या दरवाजाच्या फटीतून मला उजेड येताना दिसला. मी दार ठोकायच्या अगोदर आज दरवाजाच्या फटीतून डोकावून पाहिलं तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. त्याच्यानंतर म्हणता मी दार ठोकावलं. हा भरोसा पाहिजे राजावरती, कारण प्रतिमा बघून त्या मुसलमान युतीला विश्वास वाटला की ह्या घरामध्ये माझ्या केसाला धक्का लागणार नाही. म्हणून म्हणतोय जिजाई मात ज्योती दोर नाही म्हणून झाली बाजूबाजी आई.
बुवा अरे तुझ्या माझ्या देखी नाही बुवा, म्हणून आज माझा संगमेश्वर मधून माझा छत्रपती संभाजी महाराज पकडला गेला. बुवा गावातला गावकर झोपला, धाड्यावरचा धाडकर झोपला, गावातला वारकर झोपला, आणि तो मुकरद खान कुठून आला आणि माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडून घेऊन गेला. आपल्याला आपल्यातच यकीन नाही ना हो. त्या मुकरद खानाला काय माहिती संगमेश्वर काठी छत्रपती संभाजी महाराज विश्रांतीला आले आहेत. अहो त्या मुकरद खानाने घराला घातला, छत्रपती संभाजी महाराजांना वेषांतर पण करायला दिले नाही. माहिती पडलं मुकरद खान आलाय, छत्रपती संभाजी महाराजांना घोड्याला टाप मारली, घोडा नदी काठी गेला, पण मुकरद खानाचा घराडा होता. आपण निसटणार कसं? घोड्याला तिथं सोडलं, छत्रपती संभाजी महाराज लपून बसले, पण मुकरद खानाचा त्या घोड्यावरती लक्ष गेला. बंधूंनो या दुनियेमध्ये असा एकच राजा होऊन गेला छत्रपती संभाजी महाराज, आणि त्या घोड्या छत्रपती संभाजी महाराजांच्या घोड्याच्या पायामध्ये सोन्याचं वाळ होतं, सोन्याचं कडं होतं. त्या मुकरद खानी ओळखलं ह्या घोड्याच्या पायामध्ये सोन्याचं कडं आहे, म्हणजे हा नक्की छत्रपती संभाजी महाराजांचा घोडा आहे. व आपलेच लोक फितूर झाले ना रे. हे इतिहास सांग कुठे तरी, हे टाकलो, हे केस गेलं. मुलांना शिकव इतिहास. इतिहासामध्ये इतिहासाच्या पाठ्यपुस्तकावरती धडे गाळले गेले बुवा. मुलांना समजलं पाहिजे राजा आपला कोण होता. तो आपला पूर्वज बाप आहे तो आपला. त्या छत्रपती संभाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कमवून ठेवलेले बुवा, चंद्र सूर्य असेपर्यंत आपल्याला स्वप्न नाही एवढं माझ्या राजाने करून ठेवलंय. आणि तुम्ही कधी रावलं गॅस वाढव, काही तळपाट कर, काय भयाचा खांजव, काय खै कांदो लोमटा बार बार अनय पाहुनिया भेटून उठला तो, अनय पाहुनिया भेटून उठला तो, लढला शत्रूची मागे नाही हटला. काका पुणे वाचन करूचा. मिळाला दातायचा दोन दुबळ्या जनतेला, मिळाला दातायचा दिन दुबळ्या जनतेला, वंदन मातेला जिजाऊ. हिंदवी स्वराज्याचा रचला जाणे पाया, हिंदवी स्वराज्याचा रचला जाणे पाया, रक्षक जनतेचा छत्रपती शिवराया. कधी कुणाची नव्हती अशा मरधाला, कधी कुणाची नव्हती अशा मरधाला. गजर थोडक्यात यांना, कारण काही जागरण आजी जागरण माणसं उठायला लागली. संदीप बुवांना मनोरंजन करायला वेळ मिळावा म्हणून बुवा गजर उरकता घेतलाय. तुम्ही जे काय बाहेर गेला ते लवकर यावा, हकीज लावत येऊन जावा, जरा टोंटोंटे बारे असतात त्यावेळी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, जवा
तुझं